शुभविवाह या मालिकेच्या 17 जूनच्या भागामध्ये आकाशला सारखं भानुशालींनी जे प्रकरण केलं ते आठवत असतं आणि आकाश खूप चिडत असतो। भानुशालींनी भूमीला दिलेली फुलं, भूमीच्या हातातून कापून काढलेली अंगठी या सगळ्यामुळे आकाश चिडतो आणि भानुशालींकडे रागारागात पाहत असताना रागिणी मात्र भानुशालींना वाचवण्यासाठी, भानुशाली अहो येताय ना रूम मध्ये, म्हणजे राजारामांच्या केस बद्दल आपण रूम मध्ये डिस्कस करूया असं म्हणत ती भानुशालींना आपल्या रूम मध्ये घेऊन जात असते। आणि आता निघता भानुशाली आकाशच्या इकडे येतात आणि म्हणतात, काय आकाश सर कसं वाटलं, म्हणजे आज काय ना माहितीये का, तुमच्या नावाची अंगठी मी भूमीच्या हातामधून काढून टाकलेली आहे आणि आता मी तिच्या हातामध्ये माझ्या नावाची अंगठी टाकणार आहे। ही बघा, ही माझ्या नावाची अंगठी मी तिच्या बोटामध्ये टाकली की तिचा आणि माझा साखरपुडा होणार। आकाश चिडतो आणि खबरदार भानुशाली, तुमचा हा घाणेरडा डाव मी कधीच यशस्वी होऊ देणार नाही। यावरती भानुशाली म्हणतो, तुम्ही वाट बघत बसा, मी कशा पद्धतीने हे सगळं मॅनेज करतोय ते, असं म्हणत भानुशाली आकाशला चॅलेंज देतात आणि तिकडून निघून जातात। इकडे आता ज्या वेळेला वेदांगी रूम मध्ये येते तिथे आता भूमी आलेली असते। भूमी कापून काढलेली अंगठी वेदांगीच्या हातात देते। वेदांगीच्या हातात ती अंगठी देतल्यावर ती वेदांगी म्हणते, काय तुटली, म्हणजे कसं आहे ना, ही अंगठी माझ्या नावाची होती, मग ती तुझ्याकडे कशी काय राहू शकते, ती तुटणारच होती। यावरती भूमी म्हणते, जे तुझं आहे ना ते मला कधीच नको आहे आणि जे माझं नाही ना त्याच्यावरती मी कधीही हक्क गाजवत नाही। तू न उगाचच त्रास करून घेऊ नकोस। आकाश तुझा आहे ना तो तुझाच राहणार आहे। खरं सांगू का, तर मी तुमच्या दोघांसाठी एक डिनर डेट आयोजित केलेली आहे, तुम्ही दोघं त्या डिनर डेट वरती जा। यावरती वेदांगी म्हणते, अगं भूमी खरंच या गोष्टीची काहीच गरज नव्हती, कारण माझ्या मनामध्ये त्यावेळेला म्हणजे ती वेळ तशी होती की मला राग आला, पण त्यानंतर माझ्या मनात तुझ्याबद्दल खरंच काही राग नाहीये, तू उगाचच या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नकोस। भूमी म्हणते, असं कसं, दोघांसाठी मी छानपैकी डिनर डेट केलेली आहे, तुम्ही दोघांनी डिनर डेटला जा, तुमच्यामध्ये जे काही उगाच गैरसमज झालेले आहेत ते गैरसमज सगळे तुम्ही दूर करा, असं म्हणत आता मात्र भूमी दोघांनाही डेटवरती पाठवते। हे सगळं लपून छपून पौर्णिमा ऐकत असते। पौर्णिमा हे सगळं ऐकते आणि ती विचार करते, हे असं घडलं तर सगळं सॉर्ट आउटच होऊन जाईल की, म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये किंवा वेदांगीला भूमीवरती कुरघोडी करायला मग मार्ग तरी काय मिळणार, असा विचार ती करत असते। आणि तोपर्यंत भूमी म्हणते, हे बघ, तुमच्या दोघांच्या मध्ये जे काही गैरसमज झालेत ना माझ्यामुळे ते सगळे दूर व्हावे अशी माझी मनापासून इच्छा आहे, म्हणून तू आणि आकाश दोघं जण मिळून छानपैकी डेट एन्जॉय करा। यावरती वेदांगी थँक्यू भूमी असं म्हणत उगाचच ओव्हर ऍक्टिंग करत भूमीला मिठी मारते आणि सगळा स्वतःचा कपटी डाव लपवण्याचा प्रयत्न करते। या सगळ्यामध्ये पौर्णिमा भूमी गेल्यावरती येते आणि काय ग वेदांगी, आता जर का तुमची डेट झाली आणि सगळं नॉर्मल झालं तर तुला भूमीला दोष देऊन या घरातून बाहेर काढण्याचं कारणच नाही भेटणार। वेदांगी म्हणते, तू शांत बस पौर्णिमा, या सगळ्यात सुद्धा माझा दुसरा प्लॅन बी तयार आहे। मी या सगळ्यात सुद्धा भूमीला पुढे जाऊ देणारच नाहीये, मी भूमीला अशी अडकवेन ना तू बघतच बसशील, असं म्हणत ती पौर्णिमाला सांगते की तू माझी काळजी करू नकोस, माझ्याकडे बरोबर प्लॅन आहे, असं म्हणत ती आता इकडे निघते। तिचा प्लॅन असतो तो म्हणजे रागिणी सोबत बसून ती प्लॅन करणार असते। आता मात्र रागिणी तिला बोलवते आणि त्यावरती वेदांगी सगळा प्रकार सांगते आणि म्हणते, आता पुढे काय करायचं। यावरती आता रागिणी सांगते, हे बघ, यापुढे जे करायचं ते मी ऑलरेडी केलंय। ज्या हॉटेलमध्ये भूमीने डिनर आयोजित केलं ना तुमचं डेट, त्या हॉटेलमध्ये मी बरोबर वेटरला पैसे दिलेत, गेल्या आकाशला तो असं पाणी देईल की ते पाणी प्यायल्यावरती आकाशला चक्कर येईल। आकाशला चक्कर आल्यावरती त्यावरती वेदांगी म्हणते, पण आत्या आकाश ते पाणी प्यायल्यावर त्याला काही झालं तर। यावरती मग मात्र आता लगेच आत्या बोलते, असं काहीही होणार नाहीये, अगं माझा भाचा आहे तो, त्याला असं कसं काय मी होऊन देईन, तुला कळतंय का, या सगळ्यामध्ये त्याला मी काही होऊ देणार नाहीये, कारण शेवटी तो माझा भाचा आहे ना, माझ्या भाच्याला काही झालं तरी मला त्रास नाही का होणार, त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, मी माझ्या भाच्याला त्रास होऊ देणार नाही, थोड्याच वेळात तो लगेच शुद्धीवरती येईल आणि त्याच वेळात मी सगळी सूत्र हलवणार आणि त्या वेळामध्ये तुला तुझं काम अचूक करायचंय बरं का, या सगळ्यामध्ये मी इथपर्यंतच तुझी मदत करू शकते, पुढचं काम तुझं तू करायचं, असं म्हणत आता मात्र रागिणी तिला बरोबर सगळं समजावून सांगते। वेदांगी म्हणते, ठीक आहे, तू जसं बोलतेस ना मावशी तसंच होईल, असं म्हणत दोघींची आता छानपैकी खलबत चालू असतात। दोघींनी प्लॅन ठरवल्याप्रमाणे
वेदांगी थोडीशी उशिराच त्या आता हॉटेलला जाणार असते. तोपर्यंत आकाश तिकडे पोहोचलेला असतो. इकडे मात्र हा सगळा प्रकार रागिणीच्या डोळ्यासमोर येत असतो की कशा पद्धतीने भूमीने तांडेलला बोलवलं, तांडेलला बोलवून भूमीने कशा पद्धतीने राजारामला अटक करायला सांगितलं. त्यावरती रागिणी सांगत असते, ही भूमी माझ्या आयुष्यात आले ना तिथपासून माझ्या आयुष्याला पनवती लागले. म्हणजे ही आकाशला भडकवते, आकाशला मोटिवेट करते. दरवेळेला आकाशला माझ्या विरुद्ध पुरावे सापडतात ते भूमीमुळे. तांडेल प्रकरण आपोआप निस्तरलं असतं, पण हिने सगळं काढलं आणि मला अडकवण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या अडकण्यासाठी मला माझ्या नवऱ्याचा बळी द्यायला लागला. पण आत्ता या भूमीची ही नाटकं मी सहनच करणार नाहीये. भूमीला असा धडा शिकवेन ना की ती आकाशच्या आयुष्यातून कायमची दूर झाली पाहिजे, असा कपटी विचार रागिणी करत असते. आणि आता इकडे तोपर्यंत आकाश हॉटेलमध्ये पोहोचलेला असतो. आकाश ज्या वेळेला हॉटेलमध्ये पोहोचतो बघतो तर काय की तिकडे कोणीच आलेलं नाहीये. मग मात्र आकाश टेबलवरती बसतो. टेबलवरती बसल्यावरती मग मात्र आकाश तिथे असलेलं पाणी पण पितो. पाणी प्यायल्यावरती जे व्हायचं तेच होतं. रागिणीच्या प्लॅन प्रमाणे आकाशने पाणी प्यायल्यावरती आकाशला चक्कर यायला लागते आणि तो फोन लावत असतो. पण त्याच वेळात त्याचा फोन पण लागत नाही आणि पाणी प्यायल्यामुळे त्याला आता चक्कर येते. आणि फोनवरती त्याने लावलेला असतो तो भूमीला, लास्ट नंबर डायल भूमीचा असतो. त्यावेळेला आकाशला चक्कर येते. मग तिकडे वेटर येतात, आकाशचा मोबाईल घेतात, आकाशच्या मोबाईलमधून लास्ट नंबर डायल केलेला भूमीला डायल करायला लागतात. भूमी तोपर्यंत स्वयंपाक करत असते. पण तिला सारखं वेदांगी तिला जे टोचून बोलली ते आठवत असतं. आणि त्याच वेळेला लाईट्स जातात. लाईट्स गेल्यामुळे भूमी अधिकच पॅनिक होते आणि आता इकडे तिकडे पाहते आणि मनामध्ये आकाश आणि वेदांगी यांची कशी डेट झाली असेल याबद्दल विचार करत असते. आकाशने वेदांगीला प्रपोज केला असेल, तिचा हात आपल्या हातामध्ये घेतला असेल, आय लव्ह यू वेदू म्हणत तिला गुलाबाचं फूल दिलं असेल आणि तिचा हाताला किस केला असेल. इतका सगळा विचार भूमीच्या मनामध्ये येतो आणि भूमी हादरते. काय विचार करते मी, म्हणजे त्या दोघांचं काहीही चालू दे, मी या सगळ्याचा विचार करणं खूप चुकीचं आहे असं म्हणत ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते. आणि त्याच वेळेला तिला हॉटेलमधून फोन येतो. हॉटेलमधून फोन आल्यावर ती तो फोन घेते आणि हॅलो म्हणत ती आता काय कोण बोलते पलीकडे असं विचारते. त्यावरती पलीकडून सांगितलं जातं, मी ना हॉटेलमधून बोलतोय आणि त्या हॉटेलचं नाव ज्या हॉटेलमध्ये भूमीने डिनर डेट केलेली असते अरेंज तिथलं नाव असतं. भूमी म्हणते इकडून का फोन केलाय. यावरती मग मात्र तो सांगतो, हा आकाश सरांचा फोन आहे, ते आमच्या हॉटेलमध्ये आलेत पण ते बेशुद्ध पडलेत. लास्ट कॉल तुमचा होता डायल केलेला म्हणून तुम्हाला कॉल केला, तुम्ही ताबडतोब या. आकाशची शुद्ध हरपली किंवा आकाशला काही झालंय म्हटल्यावरती धावत पळत भूमी आता तिकडे जायला निघते आणि ती म्हणजे त्या हॉटेलला पोहोचते सुद्धा. आकाश काय झालं. तोपर्यंत आकाश शुद्धीवरती आलेला असतो. त्या औषधाचा परिणाम संपलेला असतो. आकाश म्हणतो, भूमी तू इथे. यावरती भूमी म्हणते, मला इकडून कॉल आला होता की तुझी तब्येत बिघडले म्हणून मी धावत इकडे आले. आकाश काय झालंय तुला, आकाश काय झालंय तुला असं म्हणत ती आकाशला विचारायला लागते. आकाश म्हणतो, अगं काही नाही, थोडीशी चक्कर आली होती. यावरती भूमी म्हणते, आकाश थोडीशी म्हणतोस तू, इथे माझा जीवात जीव नव्हता आणि तुला काही झालं असतं तर असं म्हणत भूमी आता आकाशच्या जवळ येते. आकाश म्हणतो, अगं चिल भूमी, मला फार काही झालेलं नाहीये. तोपर्यंत वेदांगी येऊन लपून छपून हे सगळं पाहत असते आणि योग्य त्यावेळी एंट्री घेण्याची वाट पाहत असते. तोपर्यंत भूमी आकाशला म्हणते, तू इतकं कॅज्युअली कसे बोलू शकतोस रे, तुला इतकं काही झालंय, तुझ्या जीवाला बरं वाईट झालं असतं तर माझं काय झालं असतं. मला तर तुझ्या जीवाचं इतकं काळजी वाटते ना की माझ्या जीवात जीव नव्हता. आकाश म्हणत असतो, चिल भूमी, तू इकडे येण्या इतकं काहीच झालं नव्हतं. यावरती भूमी म्हणते, काही झालं नव्हतं म्हणतोस. अरे तुझ्या जीवाचा धोका मी पत्करू शकत नाही, मला खरंच तुझी खूप काळजी वाटते. यावरती आकाश भूमीकडे पाहत बसतो आणि याच प्रेमासाठी आकाश असुसलेला असतो जे प्रेम भूमीचं तो मिस करत असतो. भूमी त्याचा हातात घेते आणि आकाश, माझ्यासाठी तुझा जीव खूप महत्वाचा आहे. आकाश म्हणतो, तुझं प्रेम जोपर्यंत माझ्यासोबत आहे ना तोपर्यंत मला कधी काहीही होणार नाहीये असं म्हणत तो आता भूमीला समजवत असतो. तिचा हात आपल्या हातात घेतो. भूमी म्हणते, प्रेम आकाश, प्रेम. यावरती आकाश म्हणतो, अगं म्हणजे मैत्रीमधलं प्रेम. तुझ्या मैत्रीत पण इतकं प्रेम आहे ना की या प्रेमामुळे मला कधीही काहीही होऊ शकत नाही. आणि एक लक्षात ठेव, तुझ्या मैत्रीच्या प्रेमामुळे मी आज आहे ना
व्यवस्थित आहे. तितक्यात तिथे वेदांगी येते. भूमी तिला पाहते, भूमी तिच्याकडे पाहत आणि वेदांगी जसं काही तू मला धोका दिलायस, तू माझ्याशी फ्रॉड केलायस या आविर्भावामध्ये भूमीकडे पाहते आणि रागारागात पाहतच बसते आणि तिकडून धावत पळत निघून जाते. त्यावरती भूमी आता वेदांगीकडे पाहते आणि आकाशला म्हणते, चल आकाश, आपण आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलला जाऊया, म्हणजे तुला नक्की काय झालंय हे सुद्धा आपल्याला समजेल. आकाश म्हणतो, भूमी अगं मला खरंच काही नाही झालेलं आहे. असं म्हटल्यावर ती भूमी लगेच हात काढते आणि तिने वेदांगीला पाहिलेलं असतं, पण आकाशचं पाठमोरे असल्यामुळे त्याला वेदांगी काही दिसत नाही. मग मात्र आता भूमी आकाशला घेऊन घरी येते. तोपर्यंत ती वेदांगीच्या रूम मध्ये येते. वेदांगीच्या रूम मध्ये आल्यावर ती वेदांगी, अगं तिकडून तू अशी का निघून आलीस? यावरती वेदांगी हातामध्ये चाकू घेते आणि माझ्याशी डबल गेम करतेस तू आणि माझ्याच होणाऱ्या नवऱ्याला मला डेटवरती पाठवतेस. त्याच्या आधी तू तिथे पोहोचतेस आणि मला विचारतेस की मी का असं वागले म्हणून. तू माझ्याशी डबल गेम खेळतेस. भूमी म्हणते, ऐक ना, अगं मला फोन आला होता हॉटेलमधून म्हणून मी तिकडे गेले. यावरती वेदांगी म्हणते, तुझं सगळं कोण ऐकणार ग? आतापर्यंत खोटं खोटं सगळं बोलत तू मला फसवत आलीस. तुझ्यामुळे आज आकाश माझ्या हातातून निसटून चाललेला आहे. तू आकाशशी जवळीक करण्यासाठी हे सगळं करतेस, मला आकाशच्या आयुष्यातून लांब करण्यासाठी हे सगळं करतेस. असं म्हणत चिडलेली वेदांगी आता मनाला जे येईल ते बोलत इकडे आता बडबड बडबड करतच असते. तिला कोणाचंच काहीही ऐकून घ्यायचंच नसतं. आणि मग मात्र इकडे भूमी तिला समजवण्याचा प्रयत्न करते, असं काहीही नाहीये वेदांगी. पण वेदांगी एकही शब्द ऐकायला तयार नसते आणि ती सांगत असते, तू जोपर्यंत आकाशच्या आयुष्यात आहेस ना तोपर्यंत आकाश माझा कधीच होऊ शकत नाही. हे सगळं तुझ्यामुळे घडलेलं आहे. तू या सगळ्याला कारणीभूत आहेस. आकाश आणि माझं नातं तुटायला पण तू कारणीभूत आहेस, कळतंय का? असं म्हणत ती आता भूमीला दोषच देत असते आणि या सगळ्यामध्ये भूमी तिला समजवत असते. फायनली ती सांगत असते की मग तू आकाशच्या आयुष्यातून निघून जा ना. तुला जर का या सगळ्यामध्ये आकाशला एकटं सोडायचं होतं तर मग तू त्याच्या आयुष्यात आलीसच का? असं म्हणत ती आता भूमीला एक प्रकारे हिंटच देते की तू निघून जा. भूमी मात्र या सगळ्यामध्ये विचार करते आणि फायनली घर सोडून जाण्याचा निर्णय घेते. चिठ्ठी लिहून ठेवते आणि ती चिठ्ठीत लिहिते, आकाश, तुझं आणि वेदांगीच्या आयुष्यामध्ये तुम्ही दोघांनी पुढे जायला पाहिजे आणि याच कारणासाठी मी आता तुमच्या दोघांच्या आयुष्यातून कायमची लांब जाणार आहे. आता मात्र आकाशला खूप वाईट वाटतं. आपण करायला काय गेलो, म्हणजे भूमीला जेलस करून आपण वेदांगी बरोबर जवळीक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला, पण आपला डाव आपल्यावरतीच उलटला आहे आणि आता भूमी घर सोडून निघून गेलेली आहे. वेदांगी रागिणीचा डाव तर यशस्वी झालेला असतो, पण या सगळ्यामध्ये आकाश भूमीला एकटा सोडणार नसतो. काहीही झालं तरी तो भूमीला शोधून आणणार असतो आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा वेदांगी आणि रागिणी तोंडावरती आपटणार असतात. आकाश भूमीला कसं शोधणार, रागिणी आणि वेदांगीचा डाव कसा हाणून पाडणार, हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे.